नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या वेळेस आपण सोलापुरी पद्धतीने सांडगे कसे बनवायचे ते पाहिले होते। तर त्याच सांडग्यापासून एकदम चमचमीत अगदी मटणाच्या बरोबरीने चवीला लागेल अशी सांडग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत, तेही सोलापुरी पद्धतीनेच। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, मस्त सांडगे मी कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहे। तर चला आपण ह्याची भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी 2 चमचे खोबरा किस घेतलेला आहे, 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, 1 इंच अद्रक। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय। वरून थोडीशी कोथिंबीर, 1 कढीपत्ता आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे बघू शकता मस्त फाईन वाटून घेतलंय। कढई इथे मी गरम करायला ऑलरेडीच ठेवलेली होती। 1 वाटी सांडगे मी भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे। आता सांडग्याला आपण थोडंसं तेलामध्ये मंद गॅसवरती हलकासा लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचंय। असं भाजून किंवा तळून घेतल्याने भाजी खूप छान खमंग लागते। जास्तही सांडगे करपवायचे नाहीत, नाहीतर भाजीला कडवटपणा लागतो। तर पहा, हलकेसे भाजून घेतले। आता याला काढून घेऊया। इथे मी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग, 1 कढीपत्ता आणि मीडियम साईजचे 4 कांदे बारीक कापून घेतलेत। अर्धा चमचा मीठ टाकायचंय। मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचंय। कांदा मात्र गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, तरच याची भाजी ग्रेव्हीदार होते। अर्धा कच्चा कांदा भाजायचा नाही। आता यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतले होते, तेही टाकलेले आहे। टोमॅटो ही छान सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचंय। तर पहा, टोमॅटो ही मस्त छान सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये वाटलेलं वाटण टाकून हाही मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, मसाला जितका तुम्ही मंद गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्याल, तितकीच भाजी तुमची एकदम सुंदर रंगतदार ग्रेव्हीदार होते। तर पहा, मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये किंचित हळद टाकायची, कारण आपण सांडगे बनवतानाही भरपूर सारी हळद टाकलेली होती। त्यामुळे सांडग्याची भाजी बनवताना मात्र हळद थोडीच टाकायची। 2 चमचे सोलापुरी काळं तिखट टाकलेलं आहे। हे घरचं काळं तिखट बनवलेलं आहे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट, चवीनुसार धना पावडर, जिरा पावडर, मटण मसाला हे टाकून भाजी मस्त चमचमीत ही बनवू शकता। वरून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हाही मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। तर पहा, भाजीची ग्रेव्ही काय छान झालेली आहे। ग्रेव्हीचा कलर ही बघू शकता मस्त आलेला आहे। गॅस मात्र लोच ठेवायचा आहे। आता भाजीला आपण एक ट्विस्ट देणार आहोत, ते म्हणजे हे जे आपण तळून ठेवलेले सांडगे होते त्यातील थोडे सांडगे घेऊन मिक्सरला हे जाडसर भरडून घ्यायचंय। तर पहा, असं भरडून घेतलंय। असं जाडसर भरडून घेतल्याने भाजीला अजून घट्टपणा येतो, भाजी एकसारखी मिळून येते। आता या मसाल्यामध्ये तळलेले सांडगे आणि हे वाटलेले जाडसर सांडग्याचं भरड हेही टाकून घ्यायचंय आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। सांडग्याची भाजी करताना मात्र गरमच पाणी ओतायचे, त्यामुळे भाजीला कलर ही खूप छान येतो आणि तरीही खूप छान येते। आणि गरम पाणी टाकल्याने भाजी शिजायला वेळही लागत नाही। आता ग्रेव्ही आपल्याला किती ठेवायची त्यानुसार पाणी टाकायचे। इथे मी 2 ग्लास गरम पाणी टाकले। तर पहा, भाजीला लगेच उकळी आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती शिजण्यास ठेवायचे। तर पहा, 5 मिनिटांनी बघू शकता काय मस्त भाजी दिसत आहे। गॅस मी बंद केलेला आहे। भाजीची ग्रेव्ही बघू शकता अगदी मटणासारखी दिसत आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी अप्रतिम चवीची ही भाजी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायची। सांडगे शिजले की नाही तेही तुम्हाला दाखवते। बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत। एकदम भन्नाट चवीची अशी सोलापुरी पद्धतीने सांडग्याची भाजी आपली करून झालेली आहे। जर आजची सांडग्याची रेसिपी तुम्हाला थोडीही आवडली असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।